नमस्कार शेतकरी बंधूंनो, महालक्ष्मी कृषी केंद्र कन्नलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तेलगाव सीना येथील देशी खरबूज या पिकाच्या प्लॉटवरती एक छोटासा व्हिडिओ आज बनवत आहोत। तर ते शेतकरी आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं नाव आपण आधी जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव शिवलिंग पुजारी, मी तेलगावचा शेतकरी आहे आणि आपण दिलेल्या तुम्हाला तुमच्याकडून आणलेल्या औषधानुसार आणि तुम्ही दिलेल्या माहितीनुसार किंवा ज्या औषधाचे डोस द्यायचे आहेत किंवा फवारणी करायचे ते सगळं आपल्या महालक्ष्मी कृषी केंद्रामार्फत हा प्लॉट आपण बघू शकता। अशा पद्धतीनं खूप छान प्लॉटचं सेटिंग झालेलं आहे। या प्लॉटची लागण कधी झालेली आहे? या प्लॉटची लागण 30 जानेवारीला केलेली आहे। ओके। आणि आता आज पाहायला गेलं तर मला वाटतं 2.25 महिन्याचा प्लॉट आहे। ओके। आणि तुम्ही आता पाहू शकता की सध्या हा माल पक्व होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। तर तुम्ही बघू शकता माल आपल्या फळामध्ये कसं सेटिंग झालेलं आहे ते। आपण पाहू शकता की एका वेलीला जवळपास 1 2 3 4 5 6 ते 7 फळं एका वेलीला लागलेली आहेत आणि त्याची साईज देखील आपण जर उचलून दाखवली तर म्हणजे भरपूर अशी मोठी कलिंगडची साईज ज्या पद्धतीने येते तर त्या पद्धतीने या देशी खरबुजाची साईज तयार झालेली आहे। तर आमच्या शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही सुरुवातीला याला पहिली आळवणी केली, तर ती पहिली आळवणी कशाची केली होती? पहिली आळवणी आपण 4G ॲडव्हान्स आणि अमोनियम सल्फेट आणि त्यानंतर 4G ॲडव्हान्स आणि त्यानंतर अमोनियम सल्फेट आणि नंतर एक बेसल डोस दिलेला आहे। एवढ्यावरती हा प्लॉट असा प्लॉटचा परिणाम दिसत आहे आपल्याला। बरोबर। आपण जर पाहिलं तर की प्रत्येक वेलीला खूप असं चांगल्या पद्धतीनं फळं लागलेली आहेत आणि रोगराई आपल्याला कुठं जास्त पाहायला मिळणार नाही। खूप अशा चांगल्या पद्धतीनं हा प्लॉट जो आहे तर तो डेव्हलप झालेला आहे। जर पाहिलं तर सर्रास सगळीकडं प्रत्येक वेलीला कमीत कमी 5 ते 6 फळं जी आहेत तर ती लागलेली आहेत आणि त्याची साईज देखील खूप चांगल्या पद्धतीनं बनत आहे। अजून हे परिपक्व होण्याच्या परिस्थितीत आहे सध्या, तर याची साईज आणखीही वाढू शकते। तर महालक्ष्मी कृषी केंद्राकडून जे तुम्हाला मार्गदर्शन मिळालं या खरबूजच्या प्लॉटवरती, तर त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, अतिशय छान रिझल्ट आलेला आहे आणि आपण आत्ता पाहिल्याप्रमाणे प्रत्येक वेलीला कमीत कमी 3-4 तर खरबूज असे कलिंगड्याच्या साईजचे खरबूज झालेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहे। शेतकऱ्यांनी सर्वांनी या महालक्ष्मी कृषी केंद्रामार्फत जे औषध किंवा खताचे बेसल डोस म्हणा या सर्वांची माहिती घेऊन त्यांच्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे जर केलं तर प्रत्येक पिकामध्ये आपल्याला फायदा दिसून येतो। जसं आज आपल्याला माझ्या प्लॉटवर तुम्हाला दिसत आहे पूर्ण परिणाम। म्हणजे तुम्ही दरवर्षी पण बऱ्याच पिकाची लागवड करता, खरबूज लागवड करता दरवर्षी, आणि या वर्षीच्या मार्गदर्शनामध्ये औषधांमध्ये काय फरक वाटला? हो, खूप फरक जाणवला आणि असा फरक जाणवला की आज माल निघाच्या म्हणजे पक्व होण्याच्या स्थितीत असून सुद्धा वेली अजून सुद्धा सुकलेले नाहीत की असे वेली टवटवीत आहेत। बघण्यासारखा प्लॉट आहे। बरोबर आहे। म्हणजे माल निघते वेळी जवळपास वेल जी आहे तर ती पूर्ण वाळून जाते, पानं पिवळे पडतात, पण माल निघायच्या परिस्थितीत असून देखील पानाची ग्रीननेस जर आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं ग्रीननेस टिकून आहे। त्यामुळं या शेतकऱ्यांना आपल्याकडून जे मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या या महालक्ष्मी कृषी केंद्राचे सहाय्याने हे औषध किंवा बेसल डोस घ्यावं एवढेच आपल्याला नम्र विनंती आहे। धन्यवाद। चालेल, धन्यवाद।